कीर्ती शिलेदार एक मनस्वी आणि व्रतस्थ कलाकार. तिची प्रत्येक कलाकृती उत्स्फूर्त, कारण प्रतिभेचा झरा सतत जुळूजुळू वाहणारा. गुरूंविषयी मनात जपलेली श्रद्धा आणि भक्ती, ज्येष्ठ कलावंतांविषयी आदर आणि सहकलाकारांविषयी स्नेहभाव. तिचं कर्तृत्व इतकं अफाट की शब्दात कसं मांडणार. देश आणि विदेशात झालेल्या तिच्या अगणित मैफलीतून रसिकांना मिळालेला आनंद अवर्णनीय. संगीत रंगभूमीवरची जवळजवळ 60 वर्षांची कारकीर्द, 32 नाटकं, 48 भूमिका, 4000च्या वर प्रयोग. संख्या ऐकून स्तंभित व्हायला होतं ना. फक्त संख्याच नाही, सगळ्यात अमूल्य आहे त्या भूमिकांची गुणवत्ता. अभिनयासह फुललेलं गायन, गद्यालाही असलेला स्वरसाच, त्या नायिकेसाठी खास विचारपूर्वक साकारलेली रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा आणि देहबोली. तिने प्रत्येक नायिका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. त्यातल्याच काही नायिकांच्या पदांची ही क्षणचित्र आणि तिच्या सहवासात अनुभवलेले हे आनंदी क्षण. कीर्तीताई त्यांना कशा भावल्या हे सांगणार आहेत. आणि त्याचबरोबर कीर्तीताईंनी ज्या अनेक नायिका साकार केल्या त्यातल्या 11 नायिकांचं एक एक पद आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. सुरुवात अर्थातच करणार आहोत सौभद्र नाटकापासून. सौभद्रचा मराठी रंगभूमी या संस्थेशी आणि वैयक्तिक कीर्तीताईंशी खूप मोठा ऋणानुबंध आहे. मराठी रंगभूमी या संस्थेची सुरुवात सौभद्र नाटकापासून झाली. कीर्तीताई पोटात असताना जयमालाबाईंनी सुभद्रा साकार केली. बालसौभद्रद्वारे कीर्तीची कारकीर्द सुरू झाली. त्याच्याही आधी सौभद्र नाटकातल्या नारदेच्या भूमिकेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. तिच्या या प्रयोगानंतर शिलेदारांची तिसरी पिढीसुद्धा सौभद्रमार्फतच रंगभूमीवर स्थिरावायला लागली. या दोन्ही पिढ्यांच्या प्रयोगांना ऑर्गनची साथ केलेले संजय गोगटे, कलाद्वयीचे विश्वस्त, या अनुभवाविषयी आपल्याला सांगते. खरोखरीच रम्य आहेत त्या सगळ्या सौभद्रच्या. सांगायचं म्हणजे सौभद्रच्या आधी मराठी रंगभूमीबरोबर म्हणजे गुरुपौर्णिमेचे प्रवेश वगैरे आपण बसवत होतो तेव्हापासून मी असा जोडला गेलेलो आहे. आणि त्याच्यानंतर सौभद्राचा प्रस्ताव आला. आणखीन मी तिथं ऑर्गनच्या साथीला म्हणून चालवेला वगैरे उपस्थित राहायला लागलो. आणि मोठं मला वाटतं 5-5.5 तासाचं नाटक ते पण केलं. हां. आणखी बरीचशी अप्रचलित पदं ती माहिती नव्हती, कधी ऐकण्यात नाही. मग ती कीर्तीताई, जयमालाबाई त्यांनी अगदी नोटेशनसह अगदी व्यवस्थित समजावून सांगितली, संथा दिली त्याची. आणि
आचार्याचं ते सुभद्रा नाटक मला वाजवायला मिळालं, संधी मिळाली. हो. ते सौभद्राला 125 वर्ष झाली म्हणून आपण तो 6 तासाचा मोठा प्रयोग केला हो होता. हो 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 दिंडी पण काढली होती हो, दिंडी त्या काढली होती. हो. किर्लोस्कर जिथे पहिला प्रयोग झाला हो, तिथपासून. हो. आणि तुम्ही म्हणता तसं ज्या पदांच्या चाली आता कोणाला माहिती पण नाही आहेत अगदी. त्या जयमालाबाईंना आणि कीर्तीला माहीत होत्या आणि त्या आपल्यापर्यंत त्यांनी पोचवल्या. त्या सौभद्रामध्ये अर्जुनाची भूमिका केलेले निनाद जाधव आपल्याबरोबर आहे. नमस्कार. कीर्तिमुशीला मी सुभद्रेच्या भूमिकेत अनेक वेळा पाहिलेलं आहे, पण आमचं सौभद्र तिने जेव्हा बसवायला घेतलं त्यावेळेस संगीत मार्गदर्शकाच्या भूमिकेत तिला फार जवळनं पाहायला मिळालं आणि तिचा विचार त्या पाठीमागे तो समजून घ्यायला मिळाला. आता मी अर्जुनाची भूमिका करायचो तर ज्या ज्या प्रकारे तो मूड आहे त्या त्या प्रकारे ते गाणं व्यक्त झालं पाहिजे आणि त्या गाण्यातनं तो अभिनय पण व्यक्त झाला पाहिजे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर अर्जुनाचं पहिलंच गाणं आहे, नाही झाले षण्मास मला राज्य सोडून. त्याच्यात दुर्योधनाचा उल्लेख आहे आणि तोपर्यंत असं आहे की अर्जुन दुर्योधनाला नंतर जी काही वाक्य ती अशी एक ह्या नष्ट दुर्योधन, माझा हार्ड वैरी जो नष्ट दुर्योधन वगैरे इतपत अर्जुनाची तीव्र भावना आहेत दुर्योधनाविषयी. मग त्या गाण्यात दुर्योधन हा शब्दचा निगडीत शब्द आला तर ते कसं व्यक्त करावं. त्यामुळे तिने मला सांगितलं की आता नाही झाले षण्मास मला भाग्य मला राज्य सोडून. तिथे पुढे असं आहे की काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो. तर ती म्हणाली हा अंधपुत्र म्हणजे दुर्योधन आहे ना, त्यामुळे तो जोर आला पाहिजे. काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो म्हणजे तो गाण्यातनं सुद्धा व्यक्त झाला पाहिजे अर्जुनाला जे म्हणायचं आहे. आता पुढे सुद्धा असंच एक गाणं आहे ज्याच्यात दुर्योधनाचा उल्लेख आहे, पण तिथे असा आघात देऊन म्हणता येणं शक्य नाही आहे, कारण ते करुण रसप्रधान गाणं आहे. म्हणजे कांते फार तुला मजसाठी श्रम सखये पडले. आता तिथे जो दुर्योधनाचा उल्लेख येतो तो असा आहे की जरी वरीला असता दुर्योधन पाहिली असती तरी नेत्रांनी. आता इथे दुर्योधन आलाय तो काही पहिल्या गाण्यासारखा दुर्योधनाचं व्यक्त करता कामा नये, पण तरीही अर्जुनाला दुर्योधन अजिबात आवडत नाही हे पण दिसलं पाहिजे. आणि इथे तो कसा व्यक्त करशील तर साधारण काय होतं की आपण व्यक्त करताना असं सुभद्राला मी बघतोय असं सुभद्रे तुझी कृती अशीच व्हावी का असं काहीतरी करतो. तसंच आपण ठरवतो की इकडे दुर्योधन आहे की इकडे हस्तिनापूर आहे आणि हा नष्ट दुर्योधन वगैरे असं करतो. तर ते गाणं गाताना मला तिने असं सुचवलं की तू असं कर. कांते फार तुला मदसाठी श्रम सखये पडले जरी वरीला असता दुर्योधन. आता ही शब्दावर आघात द्यायचा नाही पण तो भाव व्यक्त करायचा. तर ती मला असं म्हणाली तू असं कर, जरी वरीला असता दुर्योधन. म्हणजे मनापासून त्याला ते दुर्योधन नकोय, तिचं लग्न व्हायला नकोय, पण म्हणायचं आहे तर ते अभिनयातनं दिसलं पाहिजे. आणि मला वाटतं तिच्या भूमिकेतनं आपल्याला हे खूप पाहायला मिळतं, गाण्याचा बारकाईनं विचार. आणि हाच ती गाणं सादर करतानाही करते. म्हणजे आता याच नाटकात हेच जर पद घेतलं आपण कांते फार तुला, आता हे पद धीम्या लयीत आहे आणि त्यामुळे समजा आपण कडव्याचं आवर्तन पूर्ण करून जर समेवर आलो आणि ती ओळ रिपीट करायला घेतली तर ती 2 आवर्तन रिपीट होते धीम्या लयीमध्ये. म्हणजे कांते फार तुला मजसाठी श्रम सखये पडले, एवढी मोठी ओळ होते ती. आता ती जर आपण एका आवर्तनात करायला गेलो तर ती होते कांते फार तुला. आणि मग ती रिपीट करू शकतो किंवा आपले वादक साथीदार सुद्धा ती मग रिपीट करू शकतात. पण याच्यात होतं काय, तो अर्थ पूर्ण होत नाही. कांते फार तुला यात अर्थ पूर्ण होत नाही. ती म्हणाली अर्थही पूर्ण झाला पाहिजे, मोठंही नाही वाटलं पाहिजे. मग तिने मला काय सुचवलं, तू असं म्हण कांते फार तुला श्रम पडले. अर्थ पूर्ण झाला, एका आवर्तनात ते झालं. असा ती शब्दांचा विचार करायची गाणं सादर करताना. आणि गंमत बघा, तिने सगळ्या स्त्री भूमिका केल्या आणि आम्हाला मार्गदर्शन करताना मात्र सगळ्या पुरुष भूमिका होत्या आणि त्या भूमिकांचाही ती तेवढ्याच ताकदीने विचार करू शकत होती.
आणि हाच विचार गाणं कसं मांडावं या बाबतीत ती करत होती. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शेवटच्या अंकामध्ये एक पद आहे अर्जुनाचं, माझी मातुल कन्यका. आता याच्यात सुद्धा काय होतं, गायला आकारात संपतं ते, पण तिथे खरं तर गायला छान जागा येत नाही. रूपशीला तिचा माझा बहुलोभ जुळून गेला. आता इथे गाता येईल, पण ती काय म्हणाली, तो शब्द जर तू घेतलेस आणि त्या अनुषंगाने गायलास तर ते भाव आणखीन चांगल्या रीतीने पोचेल. म्हणजे काय, माझी मातुल कन्यका रूपशीला तिचा माझा बहुलोभ जुळून गेला. तिचा माझा बहुलोभ, तिचा माझा बहुलोभ, तिचा माझा लोभ, तिचा माझा लोभ, तिचा माझा बहुलोभ, तिचा माझा बहुलोभ जुळून गेला. आता इथे आलाप घेत आहे, पण हे असं छान शब्द घेऊन ते हरकती घेऊन गाणं नटवणं हे फार असं तिच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि मला वाटतं की तिने आम्हाला एक दृष्टी दिली हे शिकवत असताना, की कसा तुम्ही विचार केला पाहिजे गाणं म्हणताना. आता सौभद्रामधलंच पद आपण बघणार आहोत. पद तर अतिशय लोकप्रिय आहे, त्याची चाल मूळची लावणीवर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण नाटकात तेव्हा जे आलं आहे तेव्हा ते करुण रस परिपोष करणार आहे. त्यामुळे कीर्तीने हे पद सादर करताना लावणीच्या ढंगाच्या तशाच्या तशा ताना कधीही घेतलं नाही. त्या घेताना तिच्या मनातलं जे कारुण्य आहे ते जायला नाही पाहिजे, म्हणून त्या तानांचा पॅटर्न बदलला आणि करुण रस कसा येईल हे दाखवणारे असे आलाप घेतले. आणि ते पद प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण नाटकात तिचं बघितलं तेव्हा तेव्हा मी स्वतः शेजारी उभं राहून रसिकांचे हुंकी ऐकलेले आहेत. तर तो रसपरिपोष करणारं गाणं कसं असावं हे पाहूया.
संवर्धनानंतर शारदा आणि वयाच्या 18व्या वर्षी तिने स्वयंवरमधली रुक्मिणीची भूमिका केली. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या की अरे हे अनेक भूमिका केल्यानंतर करायचं काम आहे, ही लगेच करते. पण तिने त्याच्यासाठी भरपूर तालीम केली होती. गद्यासाठी वेगळी मास्टर दत्ताराम बापूंकडे जाऊन शिकवणी घेतली होती. जयमलाबाईंनी पदं तर घेतलीच होती. पण कुठल्याही गोष्टीत एकदा करायचं ठरवलं की जीव कसा ओतून द्यायचा ते तिच्या प्रत्येक भूमिकेतून आपल्या लक्षात आलं. मग स्वयंवरचे प्रयोग खूप गाजले, खूप प्रयोग झाले आणि संगीत रंगभूमीवरची नायिका म्हणून तिला मान्यता या स्वयंवर नाटकानंतर मिळाली. आणि हाच वसा तिने पुढे पण चालू ठेवला. रुक्मिणीची भूमिका तिने सांगलीला वर्षा भावे यांना शिकवली आणि आमच्या कलाबाईला तर संपूर्ण स्वयंवर नाटक बसवायला तिने अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. अस्मिता रुक्मिणी होती, संजय गोसावी रुक्मिणी होते. त्या आठवणी आमच्या सगळ्यांच्याच मनात कायमच्या कोरलेल्या आहेत. प्रथमतः कीर्तीताईंच्या स्मृतीस विनम्र नमस्कार करते. फक्त स्वयंवरबद्दलच बोलणार आहे. कीर्तीताईंबद्दल किती बोलू किती नको असं होतं. खूप विषयांतर होईल. कलाद्वयीने जेव्हा स्वयंवर बसवायचं असं ठरवलं, हे शिवधनुष्यच होतं आणि ते बसवायचं होतं त्यावेळी कीर्तीताईंशिवाय दुसरं नाव आमच्यासमोर नव्हतंच. त्यांनीच ते दिग्दर्शित करायचं होतं. आणि सगळ्यात आत्ताच वर्षाताई म्हणाल्या की ही भूमिका म्हणजे खरोखरीच परीक्षा पाहणारी आणि खूप अनुभव असल्याशिवाय करता कामा नये अशी ही भूमिका. आणि त्यावेळी मला रुक्मिणी करायचं होतं. जेव्हा ही करायची होती भूमिका तेव्हा मला अजिबात त्याचं दडपण नव्हतं. हां करीन, कारण त्याच्या आधी कट्यार गाजत दुसली हे भरतनाट्यम मंदिरचं नाटक चालू होतं, त्यानंतर बटाट्याची चाळ. त्यामुळे हां एक भूमिका आहे असं वाटलं होतं. सुदैवाने ह्या नाटकातली सगळी पदं माझे गुरु चंद्रशेखर देशपांडे यांनी लहानपणापासून त्याची तयारी घेत होते. नाथा माझा किंवा अनेक त्यातली पदं ही माझी बऱ्यापैकी तयार होती. त्यामुळे मला ते खूपच हां करीन मी. वाचन चालू झालं 4 मे 2006 साली भारत गायन समाजात प्रथम वाचन चालू झालं. पहिलं वाचनही मी माझ्या पद्धतीने केलं. वर्षाताई शांत होत्या बसलेल्या, कारण त्यांच्या पुढेच मी वाचन करत होते. त्यानंतर कीर्तीताईंसमोर वाचन झालं अत्यंत शांतपणे त्यांच्या घरी. बाहेरचा जो हॉल आहे तिथे वाचन झालं.
शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं. बरं आता अस्मिता तू विसरून जा हा की तू अस्मिता आहेस, आता तू रुक्मिणी आहेस. आणि आता आपण बघूया हा कसं इतक्या गोड भाषेत मला त्यांनी छान कान पिळले खरं सांगायचं तर. आणि प्रत्येक संवादाला खाली वर कॉमा बाण वर खाली असे सगळे एक एक शब्द कुठे उचलायचा कुठे खाली अशी मला मार्किंग करायला सांगितलं त्याने. त्याप्रमाणे मी केलं आणि पाठांतर करायला जेव्हा चालू केलं त्याप्रमाणे तेव्हा मला कळलं की हे फार अवघड आहे, फार फार अवघड आहे. त्यातले भले लांब असे जे संवाद आहेत ते साधे पाठ करणं सोपे आहेत, पण कीर्तिताईंनी सांगितलेले चढ उतार ते जर विचारात करायला लागलो तर हे पाठांतराला खरोखरीच अवघड आहे. आणि त्यातली ती भाषा आधी ती अवघडच होती. पण कीर्तिताईंनी जो त्याला स्वर दिला नाटकाला की हा स्वर आहे बरं का नाटकाचा, तो साधण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. आणि त्याला कीर्तिताईंनी अत्यंत सहनशीलतेने त्यांनी आमच्यासारख्या दगडांना तयार केलं. अक्षरशः मोठी मोठी गद्य कशी म्हणायची, अस्मिता डोळे कुठे ठेव, मला सगळ्यात खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. म्हणजे खरं सांगू का आमचा आदर्श त्याच होत्या, त्यांचंच आम्ही बघत आलो. म्हणजे मी तर संगीत नाटक हे असंच माझ्या गुरूंनी मी लहान असताना 10 वर्षाची असताना गाणं शिकवत असताना नाथा जेव्हा शिकवायला गेले तेव्हा सर अत्यंत ट्रान्समध्ये जायचे आणि म्हणायचे अगं कीर्तीसारखे डोळे कर, मठ्ठ काहीही जमत नाहीये तुला. त्यावेळी मला कीर्तीताई कोण, डोळे कसे करायचे, का असं म्हणतात, काहीही अर्थ कळत नव्हता. पण सरांच्या डोळे असे चमकलेले असायचे आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असायचं. काय कीर्ती करते, आहा. म्हणजे गाण्याची तालीम चालू असता असता ते थांबायचे आणि ट्रान्समध्ये जायचे. केवढा मोठा प्रभाव होता बघा त्यांच्या अभिनयाचा, त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा, की माझे शिक्षक मला कीर्तिताईंसारखे डोळे कर बरं का. आणि ज्यावेळी मी त्यांना पाहिलं कीर्तिताईंना आणि त्यांचं पाहिलं तेव्हा मी म्हणजे विस्मयकारक होणं म्हणजे काय तो अभिनय, काय एक एक चेहऱ्यावरची रेष हलत होती, त्यांचं बोलणं, त्यांचं स्वच्छ वाणी त्यांची. आजपर्यंत नाट्यसंगीतातले बरेचसे मी जेव्हा शिकवते तेव्हा मला बरेचसे शब्द कळायचेच नाहीत हे काय आहे, असं व्हायचं. पण कीर्तिताईंचं ऐकल्यावर पतित तू पावना पावना, इतकं स्वच्छ, इतकं सुंदर त्यांची वाणी. आणि हा प्रभाव पडलाच होता. आणि ते करत असताना स्वयंवर हे नाटक मला त्यांच्याकडनं शिकायला मिळत होतं. गाण्यात सुद्धा त्यांनी अनेक बदल केले. आता जे बसून गायची नाटकातली गाणी कशी, ह्या व्हरायटीज बसून जेव्हा गाशील तेव्हा गा, ह्या व्हरायटीज नाटकात उभं असताना गा, शेजारी कसे तू रिस्पॉन्सेस दे, ह्या इतक्या बारीक सारीक नाटकाला, संगीत नाटकाला पोषक अशा सगळ्या आठवणी मला त्यांच्या खरोखरी कीर्तिताईंचं पदोपदी आठवत आहे. त्यानंतर मी एक धाडस केलं होतं, वर्षाताईंची परवानगी घेतली होती त्यांना विचारून. मला ना एकदम कीर्तिताईंशी बोलायला दडपणच यायचं. म्हणजे मी कधीही त्यांच्याशी फार मनमोकळेपणाने बोलू शकले नाही. एक आदरयुक्त भीती म्हणतात ना तशी कीर्तिताईंबद्दल माझ्या मनात. पण त्या खूप खेळकर होत्या. म्हणजे त्यांनी असं कधीच मी म्हणजे कोण असं कधीच नाही दाखवलं. पण ती मलाच खूप संकोचल्यासारखं वाटायचं. तेव्हा स्वयंवर नाटक जेव्हा तालीम चालू होती तेव्हा मी परवानगी घेतली की एक दौरा तुमचा एक होता, करायला प्रयोग होता, त्याच्यात मी येऊ का बघायला स्वयंवर. म्हणजे मला थोडीशी कल्पना आहे की कशा प्रकारे करायचं. पंडित शरद गोखले होते, नंतर असा करायला तो होता. तर मी निव्वळ आणि निव्वळ निरीक्षण सगळं करायचं, टिपून घ्यायची टिपणं, अशासाठी मी त्या दौऱ्यात गेले होते करायला. आणि खरोखरी मी एखादा फॉलो करतो की नाही, आपण अनुकरण करतो किंवा एखाद्या गुरूंचं अनुकरण करणं, तसं मी ठरवलं होतं की हे अशा वागतात तसंच मला बसायचं, नीट वागायचं. आणि मी गाडीतल्या प्रवासापासनं मेकअप रूमपर्यंत, नंतर त्यांच्या स्टेजवरचा वावर झाल्यानंतर आवरावरी, त्यानंतर गाडीत येऊन बसणं, जेवणं, बोलणं, सगळं कसं माझ्या डोक्यात मी फिट करून घेतलं. आणि ते अजून तसंच आहे. काय प्रयोगाच्या आधीची ती शांतता, त्यांची ती ग्रीन रूममध्ये तयारी, सगळं कसं व्यवस्थितशीर लावलेलं, कमी बोलणं. म्हणजे आम्ही अगदी वेगळं काहीही बोलत असतो आणि त्यांचं ते संयमित आणि त्या भूमिकेला अर्पण होणं, त्यासाठीची तयारी,
त्यांचं ते साडी नेसणं, वावर जाताना आणि स्टेजवर गेल्यावर त्यांचं एक वेगळं रूप हे मी अक्षरशः डोळ्यांनी बघितले आणि चकित झाले होते की अरे बापरे, हा केवढा बदल आहे. आणि तो प्रयोग इतका सुंदर, काय गाणी, आणि त्याचा मला अंदाज आला की ही रुक्मिणी एवढी महत्त्वाची आणि अत्यंत अवघड भूमिका आहे आणि ही आपल्याला आता साकार करायची आहे. आणि निव्वळ आणि निव्वळ त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ती भूमिका मला करता आली. त्याचे बरेचसे प्रयोग झाले, लोकांना ते आवडले, पण त्याचं सगळं श्रेय कीर्तीताई आणि त्यांच्या प्रभावामुळे जे काही मी गायले, जे काही अभिनय करू शकले, हे निव्वळ आणि निव्वळ कीर्तीताईमुळे. त्यांचा डोळ्यांचा वापर, त्यांचं बोलणं, हे सगळं मला आयुष्यभर कामी येणार आहे. संगीत रंगभूमीसाठी त्यांचं जे डेडिकेशन आहे ते सुद्धा मला मार्गदर्शक आहे. असं ह्या रंगभूमीसाठी कसं वागावं तर हे असं वागावं कीर्तीताईंसारखं. आज मला कीर्तीताईंबद्दल खूप काही बोलायचं आहे, आता ओघाओघाने आपण बोलूच, पण असं खरं बोलायला ही वेळ नको यायला हवी होती. अजूनही मला कीर्तीताईंकडे खूप काही शिकायचं होतं, मला खूप भूमिका बसवायच्या होत्या असं, पण त्या आपल्यात आहेत म्हणून मी नेहमी त्यांची आता रेकॉर्डिंग्स ऐकीन, त्यांना बघीन आणि त्यांची छाया आमच्या वर्षातही आमच्याबरोबर आहेत, त्या मार्गदर्शन करतच राहणार आहेत. काही गोष्टी विधिलिखित असतात असं म्हटलं जातं. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की 80-81चा काळ असेल. माझं मूळ गाव मोरगाव आणि आम्ही 76-77ला पुण्यामध्ये आलो आणि त्या सुमाराला मी जेव्हा मोरगाव जायचो सुट्टीमध्ये तेव्हा पेपरमध्ये नाटकांच्या जाहिराती मला खूप आवडायच्या बघायला. आणि त्यातल्या 2 नाटकांच्या जाहिराती माझ्या खूप अतिशय स्मरणात आहेत की रंगभूमीवरचं मानाचं पान, मानापमान ही एक जाहिरात आणि दुसरी असं तो रथ आणि स्वयंवर असं ते तिरक्या अक्षरात लिहिलेलं. तर त्या का स्मरणात राहिल्यात मला माहिती नाही. खरं तर मला त्यावेळेस संगीत नाटक हे वेगळं असतं किंवा गद्य नाटक हे वेगळं असतं हे माहीत सुद्धा नव्हतं त्यावेळेस. पण त्याच्यानंतर मी पुण्यात आलो, नंतर मी चिंचवडला राहायला गेलो. त्यावेळेस नादब्रह्म परिवारशी मी जोडला गेलो आणि त्यात पहिल्यांदा मानापमान नाटकामध्ये अगदी छोट्या छोट्या चोरापासून भूमिका सुरुवात केल्या आणि 98 साली त्यांनी स्वयंवर नाटक बसवायला घेतलं नादब्रह्मने. आणि त्यावेळेस मला शिशुपाल भूमिका करायची असं सांगण्यात आलं आणि डॉक्टर रवींद्र घांगुडे आणि वंदना त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर शिशुपाल ही भूमिका करायची असेल तर पहिलं तुम्ही कीर्तीताईंचं म्हणजे मराठी रंगभूमीचं स्वयंवर जाऊन बघा, तुम्हाला ते जमतंय का, म्हणजे तुम्हाला ते अंदाज येईल आणि मग तुम्ही ठरवा. तर मी 1998 साली रुक्मी करणारा आमचा गिरीश जोशी आणि मी बालगंधर्वला पहिल्यांदा कीर्तीताईंचं स्वयंवर नाटकच बघितलं. म्हणजे त्यांना पहिल्यांदाच बघितलं मी, त्यांचं पहिलं नाटक बघितलं ते आणि ते सगळं बघून मी आवाज म्हणले आपल्याला कसं जमणार आहे काय ते. पण विधिलिखित मी ज्या सुरुवातीला म्हटलं की मी त्या नाटकात नंतर भूमिका केल्या आणि शिशुपालाची भूमिका पहिल्यांदा कीर्तीताईंबरोबर मी 2004 साली केली. आणि तो पहिला प्रयोग तो मी जेव्हा केला तर शिशुपालाचे आणि रुक्मिणीचे तसे एवढे असे एकत्र असे प्रवेश नाहीये. तर तो दादरला प्रयोग होता शिवाजी मंदिरला आणि तो रात्रीचा प्रयोग झाल्यानंतर 4-4:30 वाजता आम्ही बालहद्दूरपाशी गाडी आली आणि माझं त्यांच्याशी असं वैयक्तिक काहीही बोलणं झालेलं नव्हतं. असं सगळेजण झोपेत होते आणि मी गाडीतून उतरत होतो, अगदी पूर्ण उतरलो आणि तेवढ्यात मला हाक आली, हो शिशुपाल महाराज, तुम्ही आता मराठी रंगभूमीशी जोडले गेलेला आहात, चांगली केली भूमिका, रुक्मी पण शिकून घ्या. असं मला पहाटे 4:30 वाजता बालगंधर्वच्या तिथे सांगितलेले त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग नंतर काही महिन्यातच तो योग आला. पण मी इतका भावरून गेलो होतो की एवढे मोठे कलाकार आणि त्यांच्याबरोबर रुक्मिणी, त्यांची साक्षात अनेक प्रयोगामध्ये काम केलं, पण रुक्मिणीचं त्यांचं ते तेज आणि काय त्यांची जी भूमिका, त्यांचं बोलणं, त्यांचा संपूर्ण वावर, त्यांचं पद, अफलातून सगळं, आणि त्यांच्यावर तालीम करताना मी पूर्ण भावरून गेलो होतो. म्हणजे मला तो रुक्मी कशी भूमिका करावी कळतच नव्हती. पण त्यांनी जसं अस्मिताला सांगितलं तसंच मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्ता संजय गोसावी नाही आणि मी सुद्धा आत्ता कीर्ती नाही, तुम्ही रुक्मी आहात आणि मी रुक्मिणी आहात आणि आपण दोघं बहीण भाऊ आहेत. जसा एक भाऊ आपल्या बहिणीच्या खांद्यावर हात ठेवेल, ताई म्हणेल ना, तसंच तुम्ही म्हटलं पाहिजे. त्याला राग का येतोय तिचा, त्याप्रमाणेच तुमच्या भावना बदलल्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी माझ्या मनावर इतकं बिंबवलं. आणि रुक्मिणीची भूमिका त्यांनी कित्येक प्रयोग केले असतील, पण माझ्यासाठी त्यांनी रुक्मिणीसाठी अनेक वेळा तालमी घेतल्या आणि त्या प्रत्येक तालमीमध्ये खरोखर एक बहीण आपल्या भावाला कशी समजून सांगेल ना,
त्या पद्धतीने ती रुक्मिणी ही भूमिका माझी उलगडत गेली. आणि नंतर अर्थातच जेव्हा जेव्हा तो एक त्यातली ॲक्च्युली नाटकातली जेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल स्वयंवर नाटक, जेव्हा शहाणी आहे शहाणी हा जो प्रवेश आहे, साधारणपणे आपण जेव्हा एखादा मनुष्य चिडतो तेव्हा पुढचा मनुष्य सुद्धा तेवढाच चिडतो. आणि नाटकात सुद्धा हा अनुभव येतो. जेव्हा आपले असे रागाचे जेव्हा प्रसंग असतात त्या आपोआप त्या नाटकाच्या ज्या आपले रंगमंच आहे त्याच्यावरचा प्रवेश तो संपूर्ण असा तृप्त होत जातो. पण ह्या प्रवेशाच्या वेळेस मला अगदी आवर्जून आठवायचं की जेवढा मी ते त्वेषाने शहाणी आहे शहाणी म्हणायचो ना, तेवढ्याच इतक्या शांततेने दादा हे किती अवघड आहे. तर त्याचं कारण म्हणजे काय, बॉडी माइंड आणि सोल पूर्णपणे त्यांच्या तालमीमधून असेल, स्वतःच्या अभ्यासामधून असेल, ती रुक्मिणी इतकी पूर्णपणे त्यांच्या अंगात भिनली होती की मग त्यावेळेस तिथे भामिनी दिसायची नाही, तिथे कुठली रेवती दिसायची नाही किंवा वसंत सेना दिसायची नाही. ती फक्त आणि फक्त रुक्मिणीच असायची. याच रुक्मिणीचं पद आता आपण बघणार आहोत. हे जुनं रेकॉर्डिंग आहे. त्या काळी लेपल माईक नव्हते, त्यामुळे जो मध्ये माईक ठेवलेला असेल तिथे येऊनच गाणं म्हणायला लागायचं. तसं करून सुद्धा तिला रुक्मिणीला झालेला जो अमाप आनंद आहे की कृष्ण आपलं येऊन पाणी ग्रहण करणार आहे, तो एका जागी उभं राहून तिने कसा दाखवला हे बघूया. Thank you.
स्वयंवरप्रमाणेच इतर अनेक नाटकं जेव्हा मराठी रंगभूमीने पुन्हा एकदा आणली तेव्हा बालगंधर्वांनी केलेल्या 12 नायिका कीर्तीने समर्थपणे साकार केल्या. मानापमान नाटक जेव्हा रंगभूमीवर आणलं तेव्हा मला वाटतं तुम्ही पहिला दौरा मानापमानचा बरोबरच केला होता ना? हा, आपला अचानक ठरलेला प्रयोग होता तो औरंगाबादला, आणि तेव्हा मी मानापमान वाजवायला गेलो होतो. आणखीन तालमीलाही तसा वेळ मिळाला कमी नाही, होता. म्हणजे ऑफिस वगैरे सांभाळून तेवढं. आणखीन मलाही वाटलं आहे मानापमान आपण वाजवलेलं आहे, भरतनाट्याचं वाजवलेलं आहे, डॉक्टर वैद्यांचे वाजवलेलं आहे, वाजवू आपण असं या ऐटीत गेलो मी आणि तो प्रयोग वाजवला. फजितीच झाली माझी सगळी. रवींद्र कुलकर्णी, धैर्यधर, कीर्तीताई, शरद गोखले, आणखीन रवींद्रची गाणी जरा माहिती असल्यामुळे हां असं झालं. बाकी मला काही तसं नाही वाजवायचं आलं, प्रामाणिकपणे सांगायचं. नाटक झाल्यानंतर मग माझा चेहरा पडला. मग कीर्तीताई म्हणाल्या, अहो चांगलं वाजलं, काही काही गाणी चांगली वाजली, काही काही आणखीन जरा करायला पाहिजेत असं म्हणून त्यांनी हे केलं, जरा समजावून सांगितलं. मीही काय समजायचं ते समजलो आणि असा तो प्रयोग झाला. एवढी आठवण हां. काय एकतर तिच्या बाबतीत कसं होतं की ती प्रत्येक प्रयोगात वेगवेगळं गायची. हो हो, अगदी अगदी. म्हणजे सेट केलेलं थोडंफार गाणं लागतंच कुठल्याही प्रयोगात काम करताना, पण तिची जी उत्स्फूर्तता होती ना त्यामुळे प्रत्येक प्रयोग इतका वेगवेगळ्या पद्धतीने गाणं रंगवलं जायचं. ती एकदा मागे म्हणाली होती की आपण तालमी करतो, तालमीत आपल्याला सांगतात की रिस्पॉन्स कसा द्यायचा, गाण्याला एक्सप्रेशन कशी करायची. तशी मी सुरुवातीला रिस्पॉन्स देत होते आणि नंतर माझे रिस्पॉन्स यायला लागले आपोआप. हे जे आपोआप येणं आहे ना ते तिच्या सगळ्या भूमिकांचं मर्म होतं असं मला वाटतं. अगदी. त्याच्यामुळेच तिचा प्रत्येक प्रयोग पाहायला लोक पुन्हा पुन्हा काय यायचे की आपल्याला नक्की काहीतरी नवीन ऐकायला मिळणार, नवीन पाहायला मिळणार असं वाटायचं. आता मानापमानमधली भामिनी, तिची आणि कुसुमची पहिलीच एंट्री आहे मानापमान नाटकात, मी साफ येणार नाही. त्या वाक्यातूनच ती जी काय भामिनी डोळ्यासमोर उभी राहायची की हिला श्रीमंतीचा गर्व आहे, गरिबांना ती तुच्छ लेखते आहे, या तिच्या पहिल्या एंट्रीतून, पहिल्या चालण्यातून, पहिल्या दृष्टिक्षेपातून आणि पहिल्या वाक्याच्या टोनिंगमधून दाखवायचं. मानापमानमध्ये ती भूमिकेचा अजून कसा वेगळा विचार करायची ते. ही तिची पहिली एंट्री आहे. त्यावेळेस खरं तर तिला धैर्यधरासमोर यायचंच नाही, त्यामुळे तिने दागिने नाही घातले, काही नाही घातलेलं. पण कीर्तिमाशी त्याच्या पुढे जाऊन विचार करायची. ती काय करायची, केस सुद्धा मोकळे सोडायची त्या एंट्रीच्या वेळेस. आणि म्हणजे काय, तिने कसलीच तयारी केली नाही, केस सुद्धा बांधलेली नाहीये, धैर्यधरासमोर तिला यायचंच नाहीये हे ती त्यातनं सूचित करायची. हे असे बारीक बारकावे खूप करायची आणि हे तिची भूमिका बघताना जाणवायचं. पण ती जेव्हा समजून सांगायला लागली तेव्हा तर आणखीन जाणवायला लागलं. म्हणजे मानापांच्या जन्मशताब्दी वर्षात मला तिच्याबरोबर लक्ष्मीधराची भूमिका करायला मिळाली आणि मग त्यातली तिने मला काही गाणी बसवली. आता त्यातलं एक शेवटच्या प्रवेशातलं एक गाणं आहे, लोळण्याची भूमीवरी. आता हे तिने गाणं मला शिकवलं आणि मग त्याच्या आता तू कसं सादर करशील तेही शिकवलं. तर त्याच्यात असं आहे की त्याचं एक स्वगत आहे लक्ष्मीधराचं आणि तो वाट बघतोय धैर्यधर वगैरे मंडळींची, जाऊ दे घेऊया लोळण म्हणून शेला अंतरतो आणि झोपतो. आता ते गाणं आहे त्यानंतर आता काय करायचं, परत उठून बसून गाणं म्हणायचं का? ती म्हणाली नाही, तू झोपल्याच गाणं सुरू कर. मी म्हटलं अरे बापरे ते कसं? मग ती म्हणाली असं कर, तू आधी नुसता आलाप घे, मी असं करून एक आलाप घे, मग हळूच उठ, थोडासा मान करून बघ, अजून नाही आले, अजून बोलत बसलेत, मग उठ, आता वाटेल तितक्या वेळ बोला म्हणावा, आता बसलास ना आता गाणं सुरू कर. तर हे जे नाट्य त्यात निर्माण करणं आहे ना ते खास तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि गाण्यात सुद्धा ते कसं मांडायचं, म्हणजे धैर्यधराची गाणी पराक्रमी वीराची गाणी आहेत,
लक्ष्मीधर कसा आयती वगैरे आहे, तो गाणं सुद्धा असं म्हणतोय, लोळणाची भूमीवरी मोक्ष वाटे मना वगैरे, पाळणा शयन सुख. मग त्याचं गाणंही तसं झालं पाहिजे, त्यात कुठेही ताना बिना काही येता कामा नाही. आणि मग ती इतक्या छान शब्दांच्या ह्यानी जागा सांगायची ना, म्हणजे लोळणाची भूमीवरी, लोळणाची भूमीवरी, लोळणाची भूमीवरी, लोळणाची भूमीवरी मोक्ष वाटे मना 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 वाह. ते शब्द तिथे घेऊन कसं सादर करावं, नुसते स्वर छान छान लावत जायचं, हे खास तिच्याकडनं शिकण्यासारखं होतं. ह्याच नाटकातलं नयने लाजवीत ते खास म्हणजे फक्त कीर्तीताईंचं बघावं. मी इतक्या भामिनींचं पाहिलंय जेव्हा अभ्यास चालू होता तेव्हा, पण नयने लाजवीत ह्यावेळी त्यांचे डोळे म्हणजे खरोखरच बहुमोल रत्ना, म्हणजे रत्नासारखे डोळे. आणि खरंच व्हायचं, बरेच जण भामिनी डोळे बंद करून हे बरेचदा बारीक होऊनच गायलं जातं, पण कीर्तीताईंचं तर जरा जास्तच डोळे मोठे करून त्या गायचे, तेव्हा खरोखरी रत्नासारखे डोळे, पाणीधार डोळे आणि बहुमोल रत्ना. काय सुंदर गायचं, म्हणजे त्यांचे ते पद माझ्या डोळ्यासमोर आहे अक्षरशः. आपण जे आता स्वयंवरचं जे पद पाहिलं, तर त्यांचा चेहरा इतका प्रफुल्लित आनंदित दिसतो की ते पद सादर करताना, कारण स्वतः त्या प्रत्येक क्षणाचा तो आनंद त्या घ्यायच्या आणि म्हणूनच आपल्यापर्यंत, रसिकांपर्यंत तो आनंद त्या पोहोचू शकायच्या. आता प्रत्येक नाटकाचा एक वेगळा मूड असतो, स्वयंवर नाटकाचा वेगळा मूड आहे, तसा मानप्पांचा तसा हलका फुलका मूड आहे. हा मूड त्या नाटकामध्ये त्या जपायच्या. तुम्हाला एक अगदी आवर्जून आठवण सांगतो की मानप्पान अनेक जणांनी बघितलं असेल, कुठलीही संस्था असू देत, कुठलेही कलाकार असू देत, मानप्पांमध्ये जेव्हा चोरांचा सीन असतो तेव्हा तो एक हमखास एक प्रत्येक जेवढे मानप्पांचे प्रयोग झाले असतील तेवढ्या त्या चोरांच्या प्रवेशाच्या आठवणी असतील. कारण मुख्य चोर करणारा कधी वेगळाच असतो, त्या बाकीचे जे 3-4 चोर असतात ते असे कोणतरी धरून आणलेले असतात, ते कोणालाच काय माहिती नसतं काही, ती तालीम काही त्याची होत नाही, ते व्यंगेतच काहीतरी तालीम होती थोडीशी, आणि तो हमखास म्हणजे काहीतरी गोंधळ त्या प्रवेशामध्ये होतोच. परंतु असा, आणि जे मुख्य कलाकार आहेत लक्ष्मीधर आणि भामिनी आणि विलासधर, तर ह्यांच्याबरोबर ती तालीम कधी होतच नाही, ते काहीतरी ते गोंधळ होतोच. जेवढे मी याच्यात विलासधर मी केला मानप्पांमध्ये ह्यांच्याबरोबर, कीर्तीताईंबरोबर, आणि मला लक्ष्मीधर शिकवला तो शरद काकांनी. तर ह्या ज्या चोरांच्या प्रवेशामध्ये जेव्हा जेव्हा असे गडबड गोंधळ व्हायचे ना, तेव्हा कीर्तीताई कधीही चिडायचे नाही आणि त्याचा त्या आनंद घ्यायचा आणि इतक्या त्या हसत जायच्या ना आतमध्ये त्या. पण तो मूड, त्यामुळे तो टेम्पो तो टिकून राहायचा, तो हसणं खेळणारा. जर त्यावेळेस जर त्यात चिडले असते ना, तर ते नंतर सगळ्या प्रवेशांवरती त्याच्यावर तो मूड तसा ट्रान्सलेट झाला असता. परंतु तो हसकर खेळकरपणा तो अतिशय मेंटेन करायचा, त्या हसून घ्यायचा तो प्रवेश. आणि प्रत्येक प्रयोग, अगदी कुठेही तो प्रयोग असला तरी तो प्रयोगाला ते व्हायचाच गोंधळ तो. ती आठवण मला आज एकदम आली ती. मानप्पान नाटकातलं नाही मी बोलत नाथा आणि खरा तो प्रेमा ही पदं आपण कायम बघतो, ती सगळ्यांच्या खूप आवडीचीच आहेत. खरा तो प्रेमामध्ये तर कीर्तीने अक्षरशः एक असा तिच्या नावाचा ठसा उमटवून ठेवला. अनेक जण खरा तो प्रेमा म्हणतात, पण नभीजन हितरत भास्कर तापत, नुसता एक लूक वर जायचा आणि विकसित पाहणारी नीला कमळ खाली उमलतं, ती खाली बघायची. एवढ्या 1-2 दृष्टिक्षेपामध्ये त्या ओळीचा अर्थ लोकांपर्यंत पोचवायचं सामर्थ्य तिच्या अभिनयात होतं. आज आपण तिसरंच पद बघणार आहोत, मुद्दामून हे वेगळं पद निवडलं आहे की तिसरा अंक हा सगळा स्वप्न शृंगाराचा प्रवेश असं आपण म्हणतो, की भामिनी स्वप्नात याला धैर्यधराला बघते आणि त्याच्याशी शृंगाराच्या कल्पना करते. तर त्यातलं पहिलंच जे पद आहे ते इतकं सुंदर कीर्ती रंगवायची, पाही सदा मी परी नाथ भासे मला हा नवो नवो. तो तिच्या सगळ्या देहबोलीतून, तिच्या चेहऱ्यातून, तिच्या मनात धैर्यधर कसा आता स्थिर झाला आहे हे दिसायचं. हे जे रेकॉर्डिंग आहे ते मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात जेव्हा दिसायला लागले तेव्हा रवींद्र नाट्य मंदिरला एक लाईव्ह कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये संगीत नाटकासाठी अर्थात कीर्तीला बोलवलं होतं आणि हा एक छोटासा प्रवेश करायला सांगितलं होतं. एक तर ते लाईव्ह टेलिकास्ट होतं,
सगळीच तशी सुरुवात होती. तिला एकच लेपल माईक दिला होता आणि कुसुमनी तिचं वाक्य असेल तेव्हा तिच्या शेजारी येऊन बोला आणि नंतर लांब जाऊन थांबा असं सांगितलं होतं. बरं, शूटिंगला आपण काय म्हणतो, शूटिंग असलं की ठीक आहे, काही चुकलं तर आपण रिटेक करू शकतो. पण तिथे तेही नव्हतं आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सगळ्या महाराष्ट्रभर जाणार होतं. संजय देशपांडे, विनायकराव थोरात आणि आम्ही गेलो होतो. माझ्या मते साथीदारांना लांब बसवलं होतं त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये वगैरे येऊ नये म्हणून, त्यामुळे तेही जवळ नव्हते. आणि सुरू म्हटलं की सुरू असा हा प्रवेश झाला. म्हणून हे त्यातलं गाणं मुद्दाम पाहूया. माझ्या मनावर छाप बसावी म्हणून ते जर प्रत्येक क्षणाला निरनिराळी सोंग घेतात, तर मग आज एक दिवस तरी त्यांचं मन आकर्षित करून घ्यायला हे दागिने घालून होईल तितकं नटणं मला भाग नाही का? काही सदा मी परी के विनाथ भासे मला नवो नव हा 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 नवो नव पाहि सदा मी पाहि सदा मी हा पाहि सदा पाहि सदा मी परी के विनाथ भासे मला नाथ भासे मला नाथ भासे मला नवो नव हा नवो नव हा नवो नव हा नवो नव स्वरूप गरुवा स्वरूप गरुवा करी अदय घावा स्वरूप गरुवा स्वरूप गरुवा स्वरूप गरुवा करी अदय घावा देभूषण साया देभूषण साया हतबल हृदया डावहा मांडिला डावहा मांडिला डावहा मांडिला हा डाव 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 मांडिला नवो नव हा नवो नव हा नवो नव पाहि सदा मी पाहि सदा मी हा पाहि सदा मी पाहि सदा मी परी के विनाथ भासे मला नाथ भासे मला नवो नव हा नवो नव हा नवो नव हा नवो नव. आत्ता हे गाणं ऐकलं आणि खरोखरीच प्रत्येक वेळी त्यांचं कुठलंही गाणं नवीनच वाटायचं. हो, नवीन इतकी गाणी वाजवली, प्रत्येक वेळेला ते नवीन रूपातच यायचं. अगदी हां. आत्ताच्या या पदाला ऑर्गनला जे होते संजय हरिभाऊ देशपांडे, ते आज आपल्याबरोबर इथे आलेले आहेत. कीर्तीला जसा आईवडिलांकडून संगीत रंगभूमीचा वारसा मिळाला, तसंच चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे आणि संजय हरिभाऊ देशपांडे या दोघांनी गंधर्व कंपनीपासून संगीत नाटकाची त्यांना माहिती होती. वडिलांकडून त्यांना हा वारसा आला. तर आपण आता त्यांच्याकडून काही आठवणी ऐकूया. संजय, तुम्ही शिलेदारांकडे कधी गेलात? 17 फेब्रुवारी 1971.
एक सुद्धा लक्षात नाही. पण म्हणजे नोंद आहे ना. काय आहे, शिलेदारांच्या मराठी रंगभूमीची स्थापना झाली 1949. हम्म. माझे शिलेदारांकडे म्हणजे माझा जन्म 1949. दोन्ही एकत्र. जवळ घ्या. हां. आणि आमच्या वडिलांनी नगर मुक्कामी गंधर्व कंपनी सोडली बरं. आणि मी यांचा पहिला प्रयोग नगरला वाजला. बरं. काय किंवा काय. आता खरं सांगायचं झालं तर आज या कार्यक्रमात हे असं म्हणजे लोकांनी इतकं त्यांच्यावर प्रेम केलं होतं की अगदी माझ्या आठवणीप्रमाणे 1996-97 पर्यंत त्यांच्या प्रयोगांना तुफान गर्दी, खूप गर्दी. पण ते आणि एकंदर म्हणजे रूप चांगलं, भाषा चांगली, गाणं व्यवस्थित आणि स्टेजवरच्या मुवमेंट्स करेक्ट. अगदी गंधर्वांनी सिनेमांनी बदललं चांगलं जातं. पण आता ही वेळ आता माझ्यापेक्षा ते 3 वर्षांनी लहान होत्या, कारण मला वाईट वाटतं की अशी वेळ मला आहे. संजय देशपांडेंनी तो काळ आपल्यासमोर उभा केला आणि किती सुंदर रीतीने त्यांना ते सगळे अनुभव आलेले आहेत. शाकुंतलचा विषय निघाला होता तर आपण शाकुंतलमधलं पद पाहणार आहोत. एक अतिशय वेगळी भूमिका. त्याच्यासाठी कीर्ती जेव्हा शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया स्टेजवर पहिली एंट्री झाडांना पाणी घालत येते अशी आहे, कमरेवर घागर घेऊन, वल्कलाच्या सारखं भासावं अशी वेशभूषा. आणि ह्याच्यातलं एक वातावरणच सगळं वेगळं आहे. आश्रमात वाढलेली निरागस, बाहेरच्या जगाची काही ओळखच नसलेली अशी साधीसुधी शकुंतला आहे. तर तिच्या काही पदांना बुवांनी वेगळ्या चाली दिल्या. ती दुष्यंत आल्यावर पहिल्या क्षणी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण ती स्वतःचे जे संस्कार आहेत ते सोडू शकत नाही. त्यावेळेचं तिचं जे पद आहे, मी तप्त जरी मदन सरे विनय सोडू का, का हा जो प्रश्न आहे तो बुवानी इतक्या सुंदर रीतीने संगीतबद्ध केला आहे. आणि कीर्तीचे तेव्हाची जी काय सगळे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यासाठी हे पद पाहूया की ही आश्रम कन्याच आहे. आता ही रुक्मिणी नाही, भामिनी नाही, कोणीच नाही. हे काय नाही, अगदीच का मर्यादा टाकायची. अण्णासाहेब किर्लोस्करांचं तिसरं नाटक म्हणजे रामराज्य वियोग. मराठी रंगभूमी अशी ही एकच संस्था होती की तिन्ही नाटकं केली. आणि रामराज्य वियोग ह्याच्यातली मंथरा ही भूमिका म्हणजे कीर्तीचा एक अतिशय वेगळा आविष्कार होता. आता हे नाटक एवढंसं प्रचलित नव्हतं,
पण हे नाटक पण आपण करायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, म्हणून या संस्थेने हे नाटक आणलं. आणि त्यांनी युक्ती अशी केली की 5 नाटकांचा महोत्सव करायचा, तिकीट 4 नाटकांचंच ठेवायचं, म्हणजे 5वं नाटक तुम्हाला ह्याच्यावर फ्री आहे. आणि मग 5वं नाटक रामराज्य वियोग लावायचं की आपोआप लोकांनी ते नाटक पाहिलं. नुसतं एकटं रामराज्य वियोग लावल्यावर पाहायला आलेच असते अशी खात्री नव्हती. म्हणजे संगीत नाटक सगळ्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचेल हाच विचार ठेवून कायम मराठी रंगभूमीने नाटकं काढली. मंथरेची भूमिका ही कली संचार झालेली अशी भूमिका आहे. त्याच्यासाठी कीर्तीने जो काय गेटअप केला होता आणि ते आपण प्रत्यक्ष बघू. जास्ती बोलायला आता वेळ नाही आहे, पण त्यातली एक आठवण निनादकडून आहे. ही आठवण अशाकरता सांगतोय की तिचं स्वतःच्या भूमिकेव्यतिरिक्त नाटकाकडे किती लक्ष असायचं सहजपणे, त्याच्याकरता ही आठवण सांगतोय. मी त्या नाटकामध्ये शंभूक ही भूमिका करायचो आणि शंभूक आणि तो मंथरेला मदत करतो तुरुंगातनं सुटायला वगैरे असे प्रसंग आहे. तर शंभूकाचं एक स्वगत आहे, ते कव्हरच्या पडद्यावर ते सादर व्हायचं. आणि कव्हरच्या पडद्यावर हे जे हे व्हायचे प्रसंग सादर व्हायचं ना, त्याचं एक विशेष महत्त्व असं होतं की त्याच्या मागे दुसरा प्रवेशाची तयारी चालू असायची, त्यामुळे तो प्रवेश व्यवस्थित होणं महत्त्वाचं होतं. एकदा असं झालं की तो शंभुकाचा प्रवेश करताना माझ्याकडनं काहीतरी चूक झाली आणि मी विसरलो आता पुढे काय बोलायचं. शिवाजी मंदिरचा मुंबईचा प्रयोग आणि कम्प्लीट ब्लँक. तोपर्यंत मला प्रसंगावधान असं नव्हतं की पुढे कसं न्यावं नाटक, कॉन्टेक्स्टनी लक्षात ठेवून पुढे न्यावं वगैरे. मी पूर्ण ब्लँक झालेलो आणि मी आठवायचा प्रयत्न करतोय, अर्थात आठवत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं, आत निघून जावं वगैरे हेही सुचत नव्हतं. आणि त्यावेळेस त्या कव्हरच्या पडद्याच्या मागच्या प्रवेशाची तयारी चालू होती आणि तिथे कीर्तिमाशी होती. तिच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ती लगेच हे पडद्याच्या मागे आली आणि तिने मला पुढचं वाक्य प्रॉम्प्ट केलं आणि मग मी धडाधडा पुढचे वाक्य म्हटले आणि तो प्रवेश झाला. तर मला नंतर हे विशेष असं जाणवलं की रामराज्य वियोग सारखा प्रयोग जो खूप कमी त्याचे प्रयोग झाले, नवीन सर्व अर्थाने, त्यात तिची मंथरेची भूमिका इतर भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी. तर ती स्वतःच्या भूमिकेत किती मनन चिंतन गुंतलेली असू शकते त्यावेळेस, त्यातूनही तिला नाटक पाठ आहे आणि शंभुकाचं वाक्य थांबलेलं बघून ती पुढे नेऊ शकते. म्हणजे कमाल आहे तिची, नाटकात किती इन्व्हॉल्वमेंट आहे हे मला त्यावेळेस जाणवलं. मला काही 2-3 मुद्दे असे सांगायचे राहून गेले, कारण मला काही तसं भाषण करता येत नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पण बालगंधर्वांच्या नाटकांखेरीज इतरही नाटकां म्हणजे लेखकांचे नाटकंही यांनी सादर केले शिलेदारांनी. त्याच्यामध्ये म्हणजे मंदोदरी हे अभोगी आणि नंतर मंदोदरी, अभोगी आणि कुठलं बरं रूपमती. आता अभोगीला आणि मंदोदरीच्या वेळेला गोनी दांडेकर स्वतः तालमीला बसायचे माझ्या शेजारी तिथं बघायला कशी चालेल. म्हणजे आमची तालीम चालायची आणि ते आपल्या पेटीवाल्याच्या शेजारी येऊन बसायचे. किंवा खानोलकर, चिंतन खानोलकर, ते आमच्या शेजारी येऊन बसायचे. एकदा तर साहित्य संघात प्रयोग होता आणि मला जरा वेळ होता निघायला, हे बाकी सगळे पुढे गेले. तर खानोलकरांना ते म्हणलं मी तुमच्याबरोबर येतो म्हणून मग आम्ही दुपारी 11च्या पॅसेंजरला बसलो. तेव्हा मी खानोलकर गेलो साहित्य संघात. म्हणजे असं की ही इतर लेखकांची, विद्याधर गोखलेंची सुद्धा केली. म्हणजे असे वेगवेगळ्या लोकांची सुद्धा नाटकांच्या भूमिका यांनी केल्या. अभोगी, मंदोदरी किंवा भेटत आपल्या वाचन देशपांड्यांचं असं. म्हणजे हे जरा सांगायचं राहून गेलं. आता आपण रामराज्य वियोग मधली मंथरा बघूया. काही
सारं खरं, पण माझा हा पेट सिद्धीला जाणार तरी कसा? अशा या अडचणीच्या प्रसंगी भिंतोड कल्पना सुचली पाहिजे. हे मात्र माझ्या शत्रूच्या सर्व कल्पना शस्त्रांवर ब्रह्मास्त्र सुचलं. पूर्ण दैव कैकईचे खचित उभेले, पूर्ण दैव कैकईचे खचित उभेले, पूर्ण दैव कैकईचे, पूर्ण दैव कैकईचे खचित उभेले. भरतासी उभासनते, भरतासी उभासनते आदनादने, पूर्ण दैव कैकईचे खचित उभेले. एका वरानं भरताला राज्य आणि दुसऱ्या वरानं रामाला अरण्य. आता मात्र मी खरोखर निष्काळजी झाले. ही भूमिका बघताना आवाज कसा वापरलाय, इव्हन हाताच्या ज्या हालचाली आहेत त्या ज्या रुक्मिणी भामिनीला ह्याच्यावर कधीही जायच्या नाहीत. तर अंगात कली संचार झाल्यामुळे सगळे तिचे हात असे झालेत. ह्याच्या प्रत्येक भूमिकेतले बारकावे आहेत ना, ते खरोखर कितीही आपण शिकलो तरी ते कमीच पडतील. तसेच आता आपण द्रौपदी नाटकाकडे जाणार आहोत. द्रौपदी ही खाडीलकरांनीच रंगवलेली एक रूपगर्विता अशी द्रौपदी. तिचा संपूर्ण तिने केलेली वेशभूषा, केशभूषेतून असा वर लावलेला मुकुट, तिची पहिली जी एंट्री आहे ती मयसभेत कौरवांची फजिती झाल्यानंतर कौरवांबद्दल तुच्छता ती तिच्या पहिल्या 2 गाण्यातून येते. आणि जेव्हा हौदात पडलेल्या दुर्योधनावर भीम गदा उधळतो तेव्हा मात्र तिच्यातली द्रौपदी जी धर्माचा विचार करणारी आहे ती जागी होते आणि ती म्हणते की निशस्त्र शत्रूवर हल्ला करणं हे धर्मराजालाही आवडणार नाही. म्हणजे द्रौपदीची जी व्यक्तिरेखा आहे की ती ह्या गाण्यातून इतकी सुंदरपणे प्रकट की भीमाला सांगते हे तुम्ही नाही करायचं, कितीही आपलं त्यांच्याशी वैर असलं तरी. आणि ह्या वेळेला ते पद इतकं सुंदर रीतीने आलं आहे आणि ती कीर्ती त्या तालाच्या रंगाने इतकं सुंदर रंगवायची. ते पद आता बघूया. धर्म
ऐकलत ह्या लईमध्ये. या पदाची एक छोटीशी आठवण आहे. कीर्तीताईंचं भारत गायन समाजात गाणं होतं आणि तेव्हा आम्ही ऐकायला गेलो होतो. माझी मुलगी 3 वर्षाची होती, साधारण 3, 3.5, 4. त्यावेळी मी ते गाणं आणि ह्या गाण्याचं पूर्ण रूपडं बदललं होतं त्या कीर्तीताईंनी. अत्यंत टप्प्यांच्या स्टाईलने हे गाणं धीम्या लयीत, पद्य लयीत इतकं सुंदर गाणं चाललं होतं आणि इतकं रंगलं होतं ते गाणं की डोक्यात राहिलं होतं. आमच्या तर राहिलंच होतं, पण कीर्तीताईंची छाप कशी पिढ्यांवर होती की 3 पिढ्यांवर होती. म्हणजे माझे वडील, मी आणि पुढे माझी मुलगी, हे खरोखर तेव्हा जाणवलं आणि आत्ता मला त्याची जास्त आठवण येते. घरी आलो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी छोटी मुलगी हे काहीतरी गात होती आणि चांगलं गात होती. तर मी म्हटलं, काय गातेस नीरू? तर ती मला म्हणून दाखवते, धल्ममय ही काय. इतकं सुंदर आणि इतका तो इम्पॅक्ट त्या 3 वर्षाच्या मुलीवर 3.5 वर्षाच्या मुलीने टप्पा अंगाने गायल्या होत्या तेव्हा त्या. म्हणजे इतकं ते शास्त्रीय चाललं होतं गाणं. ही लय तर आत्ता आपण नाटकातली पाहतो, पण ती लय अत्यंत शास्त्रीय संगीताचा कसा पाया होता कीर्तीताईंचा, तो सगळा त्या मैफिलीत इतकं हे रंगलं होतं. पण ह्या गाण्याचा असं असताना सुद्धा तो छाप एका 3.5, 4 वर्षाच्या मुलीवर व्हावा आणि ते गाणं तिने दुसऱ्या दिवशी गुणगुणावं, ही केवढी जादू आहे कीर्तीताईंची. त्यांच्या म्हणण्यातनं, त्यांच्या बघण्यातनं, त्यांच्या गाण्यातनं एखाद्या पिढीवर असे संस्कार हवे, ही खरंच जादू आहे. हे गाणं मला आयुष्यभर म्हणून लक्षात राहतंय की पहिल्यांदा निर्झरीचं हे आवडतं गाणं आहे. कीर्तीताईंविषयी आम्ही सगळेजण कितीही बोललो ना तर रात्रभर निघून जाईल. फक्त आम्हाला तिच्या भूमिकांचा तिने वेगळा कसा विचार केला होता याच्यासाठी ही पदं पण दाखवायची आहेत. त्यामुळे आपण थोडं बोलणं कमी करून पुढे जाणार आहोत. मृच्छकटिक नाटकाकडे जाणार आहोत. वसंत सेना ही एक गणिका, पण ती जरी गणिका असली तरी कीर्तीच्या सादरीकरणात कुठेही ती उथळ व्हायची नाही. त्याला एक भारदस्तपणा असायचा आणि भूमिकाचा विचार ते बारीक कसा करायची की जो आधी कोणाला बघायला मिळालेला नव्हता तो तिच्या भूमिकातनं मिळाला. की अगदी सुरुवातीला अंधारामध्ये शकार तिच्या मागे लागलाय आणि त्याच्याबरोबर जे चेट वीट आहेत ते म्हणतात की तिला शोधून काढूया. तर कसं शोधणार? तर तिच्या आभूषणांचा शब्द आणि तिने माळलेल्या फुलांचा सुगंध याच्यावरून आपल्याला तिला शोधता येईल असं एक वाक्य आहे. एवढं वाक्य कीर्तीने उचललं आणि ती अशी तयारी करून यायची की गळ्यातल्याला एकाला प्रेस बटन लावलं होतं की जे नुसतं असं काढलं की निघेल. गजरा नेहमी व्यवस्थित बांधतो तो नुसता एका पिनेवर ठेवायची आणि हे वाक्य झालं रे झालं की ती त्या अंधारात गजरा काढून टाकायची, गळ्यातलं काढून टाकायची, पायातल्या ह्यांना पण असंच प्रेस बटन केलेलं की आपल्या दागिन्यांचा आवाज होऊ नये आणि गजऱ्याचा गंध त्याच्यापर्यंत पोचू नये. ही तिची ॲक्शन इतक्या अर्ध्या मिनिटात व्हायची, पण लोकांची त्याला इतकी दाद मिळायची आणि ज्यांनी पूर्वी हे नाटक बघितलेलं आहे ते म्हणायचे हे आम्ही पहिल्यांदा बघतोय. तर हा जो भूमिकाचा विचार आहे तो प्रत्येक भूमिकेत आपल्याला सांगता येईल. आता आपण मृच्छकटिकमधलं अतिशय गाजलेलं पद बघूया, दिवे. ती इतकी अधीर झालेली आहे तर तिची ही अधीरता पदामधून कशी दिसते त्याच्यासाठी कशा छोट्या छोट्या ताना, छोटी छोटी शब्दांची हे केलेल्या जागा, ते हे पद. माड़ी बड़ी चल गए सखे, 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 जाऊ झड़करी चल गए, जाऊ झड़करी चल गए, जाऊ झड़करी नी अधीर
रेवतीचा अभ्यास कीर्तीने फारच वेगळा पल्ला केला होता. तिच्या तोंडी एकच वाक्य आहे जी सुरुवातीला ती अश्विन शेठची ओळख करून देताना म्हणते की मी थोडीशी अल्लड आणि थोडीशी थट्टेखोर आहे. ते हे शब्द तिने उचलले आणि अश्विन शेठ बरोबरचा जो 3ऱ्या अंकातला प्रवेश आहे त्याच्यात ती अश्विन शेठची अशी काय थट्टा करायची की अक्षरशः काही वेळेला खरंच अश्विन शेठ चिडायचा, काय चाललंय काय. ते पद पाहूया. भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची, ती भोळी खुळी कवसतीची, ती भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची. नदी कवळी कवाळे, नदी कवळी कवाळे, धरायास न्यास धरायास न्यास माश, धरायास धरायास न्यास माश. असती दिले निराळे, असती दिले निराळे, असती दिले निराळे. भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी कवसतीची, ती भोळी खुळी कवसतीची, ती भोळी खुळी कवसतीची, भोळी खुळी. आणि शपथ मम वचने मानिली खरे का. आणि शपथ मम वचने मानिली खरे का, मानिली खरे का, मानिली खरे का, मानिली खरे का, मानिली खरे, मानिली खरे का, मानिली खरे का. हसतीला जन म्हणतीला हसतीला जन म्हणतीला, 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 हसतीला जन काय म्हणते ते सांग ना. सांगू हो सांग सांग. सांगू हो सांग. म्हणते म्हणते सांग. शंभू खरे भोळे, शंभू ती भोळा. शंभू खरे भोळे, शंभू म्हणतील शंभू, म्हणतील शंभू, म्हणतील शंभू, जन म्हणतील जनामिनी, जन म्हणतील शंभू, जन म्हणतील म्हणतील शंभू खरे भोळे, शंभू खरे भोळे, शंभू खरे भोळे. भोळे खुळी कवसतीची, भोळे कवसतीची, भोळे कवसतीची. धनिक वनिक बाले, धनिक आले आशुक शुक धनिक वनिक बाले, धनिक वनिक बाले. लगेचच 2 वर्षात विद्याधर गोखले यांनी खास कीर्तीसाठी म्हणून नाटक लिहिलं, ते म्हणजे स्वरसम्राज्ञी. आणि हा स्वरसम्राज्ञी नाटकाने अक्षरशः इतिहास घडवला. स्वरसम्राज्ञीचा विज्ञानाने यांचा बराचसा संबंध आला आहे, तेव्हा आता त्यांना थोडा बोलायला चान्स देऊया. वर्षाताईंच्याच एका फोनमुळे मी खरं तर शिलेदार परिवारामध्ये सामील झालो. त्याआधी मी डॉक्टर क्षमा वैद्य यांच्या संस्थेमध्ये नाटक वाजवत होतो. एक दिवस अचानक फोन आला की बाईंच्या काही शिष्यांचा कार्यक्रम आहे. मला वाटतं अश्विनी गोखले, मानसी खंडेकर, चिन्मय आणि अतुल असं मला आत्ता आठवत आहे, आणि तुम्ही वाजवाल का. तर एवढा मोठा संधी ही एवढी असल्यानंतर नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. मी वाजवायला गेलो. समोर बाई होत्या, विनायकराव थोरात, सगळेच मोठी मोठी मंडळी, स्वतः कीर्तीताई होत्या. त्यानंतर मग शिलेदार परिवाराशी जोडला गेलो आणि हळूहळू मग
नाटकांच्या साथीसाठी पण मी म्हणजे बोलावणं आलं आणि जायला लागलो. तर तालीम व्हायचीच प्रत्येक नाटक कुठलंही असलं तरी. आणि कीर्तिताईंनी असं कधी म्हणलं नाही की माझं सगळं तयार आहे, तुम्ही काय वाजवाल वगैरे, असं नाही. कुणी असलं काम करायला, नवीन पिढी असो, त्यांचे स्वतःचे असले प्रयोग, तरी तालीम ही व्हायचीच आणि त्या तालिमीला बोलवायच्या, आम्ही जायचो. तर स्वरसम्राज्ञीच्या वेळेला ढोलकीची साथ करायला मला त्यांनी बोलावलं होतं. मी पण त्यावेळेला बाकीची गाण्यांची पण तालीम व्हायची. अर्थात विनायकराव थोरात एवढे ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे तालिमीला एखाद्या वेळेला ते आले असतील, पण बाकीची गाणी माहीत असावी म्हणून त्या सांगायच्या की हे असं आहे, याचा ठेका असा आहे. समजा काही वाजवायची वेळ आली तर माहिती असावं म्हणून. तर त्याच्यामध्ये एक राधिके तूने कैसे जादू किया अशी एक ठुमरी आहे. आता तो केरव्याचाच तसा आहे, म्हणजे 10 दिन दागित्रक 10 तीन दागित्रक असं वाजवलं तरी ती तालामध्ये बसणारी अशी ठुमरी आहे. पण त्याकरता मुळात अभ्यंकर बुवांनीच वेगळा ठेक्याची योजना केली होती. आता ते जनरली कसं असतं की बरेच वेळेला गायक आपल्याला सांगतात की हां केरवा आहे आणि असं असं वजन आहे, मग वाजवा तुम्ही. कीर्तिताईंनी तसं नाही केलं. त्यांनी बोल तर सांगितले, दागिन्यात नाही वेगळा आहे थोडासा त्याचा. धाक दिन नक दिन ताक दिन नक दिन अशा टाईपचा थोडा वेगळा, अजूनही वेगळा ठेका आहे. मला वाटतं भांडवलकरांना इथे बसले जातात, ते बरोबर सांगू शकतील. तर तो जो ठेका आहे तो असं सांगून येणारा नाही आहे. तर कीर्तिताईंनी हातातनं माझ्या तबला ओढून घेतला, इकडे आणा म्हणलं, आणि वाजवायला सुरुवात केली. मी आश्चर्यचकित झालो. आत्तापर्यंत असं गायिका किंवा इतर लोकांबरोबर वाजवलं असलं तरी कोणी असं हा ना तबला मी दाखवते किंवा दाखवतो असं नाही झालं कधी, कारण त्यांचा अभ्यास असतोच तालाचा. पण प्रत्यक्ष ते वाजवून दाखवणं, ते वजन, म्हणजे ते भयंकरच मला आश्चर्यकारक असं माझ्यासमोर होतं. आणि नंतरही लक्षात आलं जेव्हा जेव्हा अशा तालमी आमच्या होत गेल्या की त्या उत्कृष्ट तबला वाजवू शकायच्या. आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, त्यांनी एका नाटकामध्ये स्वरविभ्रम ना मला वाटतं स्वतः साथही तबल्याची त्या करत असत. तर ते तालावरची हुकमत होतीच, प्रश्नच नाही, पण त्याबरोबर तबल्याचं ज्ञान, म्हणजे त्या स्वतः वाजवायच्या. आणि तो हाताचं ठेवण बघितल्यानंतर या अनेक वर्ष एखाद्या गुरुकडे शिकल्यात किंवा घरंदाज तबला जो असतो ना तसा त्यांचा हात पडायचा. आणि मग त्या सांगायच्या की इथे आता मगाशी जसं रामासी अनुकूल असं तिला त्यांचे दातचं पाडीनं मी, हे गाणं मैफलीमध्ये कधी कधी त्यांनी असं म्हणजे रस कोणकोणते आले नाट्यसंगीतामध्ये ते दाखवताना हे गाणं त्या म्हणायच्या. मग त्यावेळेला तेव्हाही सांगायच्या की इथे जरा जोरात वाजलं पाहिजे, ठेका वाजला पाहिजे, पण तो कुठे जोर आला पाहिजे, कसा आला पाहिजे, ते सुद्धा वाजवून दाखवायच्या. तर हे एक खूप वेगळे पण त्यांचं मला तिथे जाणवलं की तालाची हुकूमत नुसती नाही, तर त्या स्वतः ते वाजवून दाखवून कसं पाहिजे ते सांगू शकायच्या. आणि त्यानंतर माझं मोठंच भाग्य म्हणजे की मी थोडंसं नाटकात कामं वगैरे करत असल्यामुळे कधीतरी नाट्य वाचन वगैरे असं केलेलं होतं शिलेदारांच्या ह्याच्यात सुद्धा, कधी रेडिओवर वगैरे असं काही. तर अचानक एक दिवस त्यांनी म्हणजे वर्षांनींचाच फोन आला की स्वरसम्राज्ञीचा प्रयोग आहे मिरजेला. त्यातनं आणखीन टेन्शनचा भाग म्हणजे ती माझी सासूरवाडी, म्हणजे सगळे लोक तिथं बघायला येणार, आणि तुम्ही हमीर हिंडोलची भूमिका कराल का. ती भूमिका म्हणजे तशी सोपी नाही, ती पूर्ण नाटकभर ती भूमिका आहे थोडी थोडी कवीना. मग आता करतो म्हणलं, पण त्यालाही त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. लताताई पण होत्या, मी कीर्तिताई, लताताई, शरद गोखले, विनायकराव थोरात स्वतः वाजवायला, इतकं त्या सगळ्या असं दिग्गजांबरोबर ती भूमिका करताना सुद्धा. पण त्यांनी कधी असं टेन्शन नाही आणलं की आम्ही कोणीतरी खूप प्रयोग केले, आता तुम्ही बघा कसं होतंय वगैरे, असं नाही. खूप छान त्यांनी मार्गदर्शन करून आणि हसत खेळत अगदी म्हणजे ते सांभाळून घेतलं की मला तर खूप टेन्शन असायचं. मी अगदी तो म्हणजे विंगेत जाईपर्यंत हातात पुस्तक धरून काय आता तो डायलॉग आठवतोय किंवा नाही असं इतकं व्हायचं. पण ते छान झालं सगळं, आणि त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं, ते फार महत्त्वाचं होतं की समोरच्या कलाकाराला नवीन, अगदीच नवीन, मी त्यांच्या दृष्टीने तर मी नवीन होतो आणि पहिला माझं त्या नाटकाचं तर पहिलाच ते केलं होतं काम, पण कधी असं जाणवून नाही दिलं की आपण कोणीतरी मोठे होत नाही. हे तर अशा खूप आठवणी आहेत, पण तो मोठेपणा त्यांचा कायम लक्षात राहील. आणि तबल्याचं तर म्हणजे खरंच म्हणजे मी खूपच ते आश्चर्यचकितच झालो त्यांचं सगळं ते ज्ञान. विद्यानंद खरं नेहमी सांगतो की संगीत नाटक म्हणजे पद्य, वाद्य आणि गद्य. हे पद्य तर म्हणजे आपण मानतोच की ते आपण मी कोण बोलणार त्यांच्या संगीतावरती, पण तालाचंही तेवढंच त्यांना होतं आणि गद्यही तेवढंच त्यांचं, म्हणजे तिन्ही प्रांतामध्ये त्यांचं एवढं प्रभुत्व होतं. स्वरसम्राज्ञी या नाटकामध्ये बाकीच्या सगळ्या ज्या नायिका आहेत तर एक ठराविक मूड त्या नायिकेचा असतो, म्हणजे जसं आता रेवतीचा अल्लड आणि चेष्टाखोर असतो, पण स्वरसम्राज्ञीतली ही जी भूमिका आहे
तिचं कम्प्लीट वेगळं आहे. कारण सुरुवातीला ती एक लोककलावंत, तिथे शास्त्रीय गायिका, हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे, संपूर्ण चेंज आहे, तो इतका सहजपणे असा तो नाटकात घडत जायचा तो की म्हणजे भैया साहेब मी जेव्हा भूमिका केलेली त्यातली, पण ते असं जाणवायचंच नाही आपल्याला की हा कधी बदल होत गेलाय ते. आणि त्याचं कारण एकमेव आहे खरं सांगायचं तर, की कीर्तिताई यांनी फक्त स्वरसम्राज्ञी या नाटकामध्ये काम केलं नाही, तर त्या खरोखरच्या रंगभूमीवरच्या स्वरसम्राज्ञीच होत्या. स्वरसम्राज्ञीचं एवढं महत्त्व असून आमच्यासाठी अतिशय वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की त्याचं पूर्ण शूटिंग उपलब्धच नाही आहे. म्हणजे जिथे आहे तिथून ते आम्हाला काही मिळत नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात खरं तर महिनेचं कुठलं तरी पद फारच आवश्यक आहे, त्याच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, पण ते उपलब्ध नाही आहे. पण एक गोष्ट आहे की प्रतिभा आणि प्रतिमामध्ये एक थोडंसं कीर्ती बोलली होती की ह्या स्वरसम्राज्ञी नाटकात ती जेव्हा शास्त्रीय संगीताची सम्राज्ञी होण्याचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यात तिच्या गावोगावी मैफली होतात. तर ते असे एका पाठोपाठ एक नुसते राग येतात. तर सगळे म्हणून सांगत होते की तुम्ही रेकॉर्डिंग लावा याचं. तर शिलेदारांकडे एक अशी पद्धत होती की शक्यतो नाटकात रेकॉर्डिंग लावायचं नाही, सगळं लाईव्ह व्हायला पाहिजे. तर तेव्हा असं ठरलं की नाही, कीर्तीच अंधार करायचा, कीर्तीच एकामागोमाग ते राग म्हणेल आणि गंगाधर फक्त तिने रंगवलेला अमुक, तिने रंगवलेला तमुक अशी नावं घेईल आणि ती लागोपाठ ते 3 राग म्हणायची. लोकांना इतकं आश्चर्य वाटायचं की बरेच वेळा लोक आत येऊन बघायचे की रेकॉर्डिंग लावलंय का ती स्वतः म्हणते. तर ही फक्त आठवण तिने प्रतिभा आणि प्रतिमामध्ये दूरदर्शनवर सांगितली होती, तेवढीच फक्त स्वरसम्राज्ञीची आपल्याला बघता येईल. च्या संगीत परिषदेत तिनं नटवलेला मुलतानी राग. दिल्लीच्या संगीत परिषदेत तिनं गायलेला तो अडाणा राग. कलकत्त्याच्या संगीत परिषदेत तिनं गाजवलेला तो गुजरी तोडी. एक उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे की आत्ता तिने बैठकीचं नाटक या फॉर्ममध्ये स्वरसम्राज्ञी सादर केलं. 2 तासाचाच कालमर्यादा केली आणि त्याचंही रंगावृत्ती लतानी इतकी अप्रतिम केली होती. आणि एकच गोष्ट सांगावीशी वाटते की ते कीर्ती सादर करत होती म्हणून ते बैठकीचं नाटक पाहताना सुद्धा प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्याचं लोकांना समाधान मिळालं आणि एक संगीत रंगभूमीवर एक वेगळा फॉर्म आला बैठकीचं नाटक हा. यापुढे आता 2 पदं बघणार आहोत. इतक्या भूमिका, इतकी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यानंतर कीर्तीच्या मनात एक वेगळा प्रकार येत होता. अभ्यंकर बुवांनी मीराबाईंच्या भजनांना अतिशय उत्कृष्ट चाली दिल्या होत्या. तसं मुळातच मीरेच्या प्रत्येक भजनात नाट्य आहे आणि बुवांच्या चालीतून ते नाट्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहायचं.
मैफलीतून ही भजनं कीर्ती म्हणायची, पण ही सगळी भजनं एकत्रितपणे लोकांसमोर आणावं अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिनेच सखी मीरा हा एक कार्यक्रम तयार केला. संकल्पना तिचीच होती, संहिता तिचीच होती. मीरेची अगदी जवळची सखी मीरेशी बोलते असा एक फॉर्म तिने घेतला होता आणि बुवांची ही सगळी भजनं या कार्यक्रमामध्ये आली. या कार्यक्रमाबद्दल एकच वाक्य सांगते, तिच्या शब्दातलं आहे की ती म्हणायची, हे संगीत नाटक नाही, ही गाण्याची मैफल पण नाही, हे नाट्यगान आहे. ते पाहूया. मीराबाईला दर्शन न देणाऱ्या या गिरीधराचा ना मला खूप राग यायचा आणि मी त्याच्यावर रागावते म्हणून मीराबाई माझ्यावर रागवायची. मग म्हणेल नाही तर काय, मेरो दर्द न जाणे कोण. मला ना या मीराबाईच्या वागण्याचं कोणच उलगडत नाही. घटकेत एकदम गहन गंभीर बनते तर घटकेत एकदम निर्व्यास निरागस अगदी भाबडी. मीराबाईला असं कासावीस करणाऱ्या या गिरीधराचा मला असा राग यायचा ना, पण करते काय. आणि तोही असा लबाड, कधी कधी आपल्या अस्तित्वाची तिला चुणूकही दाखवायचा. ऊन पावसाच्या श्रावणात हिरव्यागार मखमली गवताच्या पानांवर मेघांच्या गडगडाटात तर कधी ओथंबून बरसणाऱ्या पाऊसधारा तो लबाड कान्हा आपल्या अस्तित्वाची तिला चुणूकही दाखवायचा. आणि त्या नुसत्या चाहुलीनंही माझी मीराबाई आनंदाने अगदी बेभान होऊन जायची. सावन
अतिशय रंगतदार जी पखवाजाची साथ होती ती भांडवलकरांची होती. ते आज इथे आलेले आहेत. अशा या 10 नायिका आपण बघितल्या. शब्दात काही हे मांडताच येण्यासारखं नाही आहे, त्याचा प्रत्यक्षच अनुभव घ्यावा लागतो. एकच सांगते की हे सगळे सूर तिने संगीत रंगभूमीवर केलेलं कार्य आणि प्रत्येक केलेल्या भूमिकेचा अभ्यास हे कायम आपल्याबरोबरच राहणार आहे आणि तो आनंद आपल्या मनात कायमचा अक्षय अभंग आहे. जसा तिने कानोपात्रेतल्या अवघाची संसारामध्ये सगळ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात भरून राहील असा आनंद दिला आहे, तो आपल्या मनात चिरकाल असणार आहे. आता विद्यानंद सगळ्या कलाद्वयीच्या तर्फे कृतज्ञता व्यक्त करतील आणि आपण कानोपात्रेतला अभंग पाहूया आणि हा कार्यक्रम संपवूया. धन्यवाद. कीर्तिताईंवर एकदा मला असंच त्यांचा वाढदिवस असताना काही काव्य सुचलं होतं. त्यांचा सगळा प्रवास डोळ्यासमोर आणला किंवा आला आणि त्यातनं जे सुचलं ते मी लिहिलं. त्यांनीच आपण या कार्यक्रमाचा आणि त्यानंतर ते पद पाहून शेवट करूया. सादर करतो. जयराम जयमाला या दाम्पत्याचे हे शेंडे फळ, उपजत लाभले अभिनय गुण आणि स्वर निर्मळ. अवघ्या 10व्या वर्षी सौभद्र सादर केले, रसिक प्रेक्षक त्यात नादलुब्ध झाले. 16व्या वर्षी उचलले शिवधनुष्य स्वयंवराचे, स्मरण झाले रसिकांना गंधर्व युगाचे. प्रेक्षकांच्या पसंतीची आता मिळू लागली पावती, मग साकारल्या नायिका भामिनी वसंत सेना रेवती. पाहुनी हा स्वराभिनयाचा वारसा, लेखकांच्या लेखणीलाही मोह न पडावा कैसा. विद्याधर गोखल्यांच्या लेखणीतून उतरली अस्सल कलाकृती, स्वर सम्राज्ञी झाली लावणीची राणी मैनावती. याच दरम्यान लाभले निळकंठ अभ्यंकर नामक गुरु, स्वर प्रवास हा झाला अधिक जोमाने सुरू. नटसम्राट बालगंधर्वांच्या साकारल्या सर्व नायिका, लताताईंच्या साथीने केल्या इतरही नाटकातून भूमिका. नाट्य प्रवासात या लाभले विविध नायक, रामदास कामत, बागुल, शगो म्हणजे शरद गोखले ही काही नावे ठळक. प्रयोग मैफली रंगवणारे अनेक साथीदार भेटले, पण छोटू काका आणि संजय काकांच्या साथीने गाणे खऱ्या अर्थाने रंगले. सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीत लाभले विविध मान सन्मान, नाट्य संमेलनाध्यक्ष पदाने वाढली मराठी रंगभूमीची शान. सुखविले जनकनी माता अशी ही शिलेदार कुलसुता, मायबाप रसिकांना दिले भरभरून हातचे न राखता. संगीत नाटक हाच श्वास आणि ध्यास असणाऱ्या सर्व प्रिय कीर्तिताई, वाटे आम्हा रसिकांना न व्हावे त्यांच्या ऋणातून उतराई, न व्हावे त्यांच्या ऋणातून उतराई. Thank you.